नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या जुन्या पाठ्यपुस्तकातील धडा माकडे आणि टोपीवाला. एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता. तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला. दमल्यामुळे तेथेच त्याला झोप लागली. तितक्यात तेथे काही माकडे आली. त्यांनी गाठोडे सोडले, त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली. टोपीवाला उठला आणि बघतो तर गाठोड्यातच टोप्याच नाहीत. टोपीवाला विचार करू लागला. त्याला झाडावर माकडे दिसली. त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या. टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली. माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली. टोपीवाला घाबरला. टोपीवाल्याने माकडावर दगड फेकले. माकडांनी झाडावरील कैऱ्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या. टोपीवाल्याने युक्ती केली. त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली. माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या. टोपीवाल्यास आपल्या टोप्या परत मिळाल्या. तर मित्रांनो, अशाच आपल्या आठवणीतल्या जुन्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.